सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. आपल्यासोबत अमित पवार. पंढरपूरमध्ये तुम्ही आंदोलन केलं, एकंदरीत उपोषणच केलं आणि त्यामध्ये स्वतः मंत्री गिरीश महाजन आले, तुमची त्या ठिकाणी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, आश्वासनं तुम्हाला देण्यात आली. आतापर्यंत नेमकं काय त्याचं बाबा आउटपुट आलं? काय नाही, अंड शून्य. आम्हाला विश्वास दिला की आपण बसूया, चर्चा करूया, अधिवेशनाच्या आधी बसूया. आम्हाला फसवलं, म्हणजे शेतकऱ्याला फसवलं. ते सुद्धा पवित्र पंढरपूरच्या भूमीतून फसवलं. ज्या भूमीमध्ये खोटं बोललं गेलं नाही पाहिजे, त्याच भूमीमध्ये खोटं बोलून आम्हाला फसवलं. आम्हाला सांगितलं की आपण चर्चा करू, आणि आमचे म्हणणं काय होतं की आपल्या 100% शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. आता 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल आणि तसंच तुम्ही पुढे जाणार असाल तर आम्ही काय नुसतं शांत बसणारे लोक आहोत का? 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही तिथं छेडणार आहोत आणि तोपर्यंत आम्ही उठणार नाही त्या रस्त्यावरनं, जोपर्यंत इथं त्या त्रुटी त्या ठिकाणी ज्या अटी आहेत त्या तिथं काढल्या जात नाही. पण अधिवेशनामध्ये आपण आलेला आहात, नेमका अधिवेशनामध्ये याच्या विरोधात आवाज उचलला जाणार आहे का? हाऊसमध्ये तुम्ही बोलणार? हाऊसमध्ये काय होणार नाही, आमच्याकडे तेवढा आकडा पण नाही आहे आणि आम्हाला तिथं बोलून सुद्धा दिलं जात नाही. त्यामुळे अधिवेशनामध्ये वेळ घालवण्यापेक्षा लोकात जाऊन लोकांबरोबर राहून लढणं जास्त महत्त्वाचं असं मला तरी वाटतं. त्यामुळे इथं टाईमपास चालतो, फक्त तेच विषय घेतले जातात ज्याच्यावर भाजपला चर्चा करून आणायचे, ज्याच्यावर चर्चा नको आहे त्या विषयावर मात्र त्या ठिकाणी कुठंच हात लावला जात नाही, नाही तर संवाद सुद्धा तिथं साधला जात नाही. हे दुर्दैव आहे. यापुढे नेमकी या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत काही बातचीत होणार आहे की डायरेक्ट रस्त्यावरतीच लढाई? आता अरे 22च्या आधी भेटणार होते ना. आता तिथं मीडियासमोर जे संकट मोचक स्वतःला म्हणतात त्यांनी फोन लावला देवेंद्र फडणवीस साहेबांना, तिथं चर्चा करून वेळ घेतली होती. 22 तारखेच्या आधी बसू. अरे मग 22 तारखेच्या आधी बसणार होता तर 22 आज आली, कालपर्यंत भेटलो नाही आम्ही. मग आम्ही तर म्हणत होतो त्यात शेतकरी नेत्यांना सुद्धा आम्ही आणू. मग कुठं ना कुठंतरी फक्त फसवलं आणि गंडवलं. आणि हे मला गंडवलं असं नाही, शेतकऱ्याला गंडवलेलं आहे. त्यामुळे काही लोक तिथं येऊन आम्हाला सांगितलं सरकारवर विश्वास ठेवला, आम्ही ठेवला, झाला विश्वासघात. काय करता आता? शेवटी मग आता रस्त्यावर कुठंतरी लढावं लागेल, उतरावं लागेल आणि सरकारला जाब विचारावं लागेल. ऑपरेशन टायगर संदर्भात तुमचं लक्ष वेधतोय. ऑपरेशन टायगर झालं, त्या संदर्भात तुम्ही देखील ट्विट केलं, परंतु आता तेच 6 खासदार आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करणार आहेत असं समजतं. याविषयी तुमचं काय बोलणार? थोडी म्हणणार 85 कोटी आम्हाला मिळालं, म्हणणार विकास निधीसाठी आम्ही गेलो, हे गेलं ते केलं. त्यांचं म्हणणं तेच आहे की विकास निधी आम्हाला मिळत नव्हता, आम्हाला आमचे निधीच म्हणजे 1 कोटी 2 कोटी अशा पद्धतीने मिळत होते. सत्ताधारी आमदारांना 6 कोटी 500 कोटी 600 कोटी असे निधी भेटतात. नाही बघा, 500 कोटी 600 कोटी काय आमदारांना मिळतात असं नाही. इथं ठरवलं जातं की कुठल्या पार्टीला किती रुपये आपल्याला द्यायचे आहेत कमिशन म्हणून, तसे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. त्यामुळे वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये खूप विकास चालला आहे, तसं नसतं. त्यातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असतो. आता कारण देणारे लोक काही देऊ शकतात आणि मग त्यांनी तिथं कारण दिलं की आम्हाला विकास निधी पाहिजे. अरे मग विचाराची लढाई असते का नसते का? सगळं नुसतं विकास आणि पैशावर चालतं. मग आम्ही सुद्धा कुठेतरी भूमिका बदलू शकतो, पण आम्ही नाही बदलणार, आम्ही लढणार. आता हे आता माझं एवढंच म्हणणं आहे की कालपर्यंत ऑपरेशन टायगरची चर्चा होती, आता शिकार करणाऱ्या व्यक्तीचं शिकार जे नाशिकमध्ये झालं त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारा त्यांना. नाही म्हणजे या संदर्भातही तुम्हाला विचारतो, म्हणजे गोकुळ गीतेंचा अचानकपणे विजय झाला, कुठेतरी त्यांना बाजूला घेण्यात आलं, त्यांची मनधरणी करण्यात आली, परंतु आज विजय तेच झालेले. भाजपनेच विजय करून दिला ना त्यांना. आर्थिक मदत भाजपची होती, अजून महाजन साहेबांनी मदत केली. महाजन साहेबांचा माणूस आहे, त्यामुळे कुठं ना कुठेतरी भाजपलेच एकनाथ शिंदे साहेबांचा गेम केला असं आपल्याला म्हणावं लागेल. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, एकंदरीत म्हणजे ऑपरेशन टायगर झालं, परंतु आता ऑपरेशन तुतारी पण करणार असं कुठेतरी म्हटलं जातं. राजकीय वर्तुळात याच्या चर्चा आहेत, तुमच्यापर्यंत त्या चर्चा आलेल्या? चर्चा होणार नाही. बघा 29ला भाजप काय सत्तेत येणार नाही आणि ते त्यांना कळलं. त्यामुळे डिलिमिटेशनचा कायदा कसा तरी पैसे देऊन, नेते फोडून, खासदार फोडून आपण करू असा त्यांचा केविलवाला प्रयत्न. त्यामुळे आमच्या पार्टीवर प्रयत्न होणार फोडण्याचा, पण आमचे काही खासदार सोडून जाणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार रोहित पवार होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक विषयांवरती आपण त्यांच्यासोबत संवाद साधला. मग त्यामध्ये ऑपरेशन टायगर झालं, त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेला पवित्रा, केलेलं ते उपोषण, केलेलं ते आंदोलन, त्याचनंतर त्या आंदोलनामध्ये त्यांनी माघार घेतली, त्यांना आश्वासनं मिळाली, परंतु ती आश्वासनं पूर्ण नाही झाली असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. सरकारच्या माध्यमातून फसवण्यात आलं आहे असं त्यांचं मत आहे. परंतु यावरती नेमका आता अधिवेशन सुरू झालं आहे, अधिवेशनामध्ये नेमकं काही पावलं उचलली जातात का? विरोधकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा अशा आश्वासनाची फलक घेऊन आंदोलनं केली जात आहेत. त्याच्यामुळे सरकार याचं नेमकं काय गांभीर्य घेतं आहे का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.